जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजे असतानाच आता बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला अटक केली आहे। जालन्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून आणि त्याऐवजी बनावट सोने ठेवून बँकेची 7,31,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। बँकेच्या धोरणानुसार सुरू असलेल्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा संपूर्ण धक्कादायक घोटाळा उघडकीस आला। या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात बँक मॅनेजर, सुवर्णकार आणि इतर एक अधिकारी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे सोने असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक करण्यात साथ दिली। आरोपींनी संगनमत करून पदाचा गैरवापर करत बँकेचा मोठा विश्वासघात केला आहे। पोलिसांनी आतापर्यंत बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला ताब्यात घेतले असून एक अधिकारी अद्याप फरार आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू असून यामध्ये आणखी काही जण सामील असल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी व्यक्त केला आहे। सर, बदनापूर शहरातील कॅनरा बँकेमध्ये जवळपास 7.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये काय सविस्तर माहिती आहे? बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता CCTV फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुऱ्हाडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत। या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे त्या संदर्भात? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे। अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे। तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत। किशोर सिरसाठ, NTV न्यूज मराठी, जालना।